नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 8 चे विश्लेषण पाहणार आहोत. यामध्ये भाग पहिल्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान, भाग दुसऱ्यामध्ये आपण गणित विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत. भाग 3 मध्ये बुद्धिमत्ता घटकावरील प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत आणि भाग 4 मध्ये भाषाविषयक विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, या भागात आपण गणित विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा. 32.489 व 27.358 या दोन संख्यांमधील 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? पहा मित्रांनो, पहिल्या 32.489 मध्ये 8ची किंमत किती आहे? 0.8. आणि इथे किंमत किती आहे 8ची? 27.358 मध्ये तर 0.008. आता यातला काय विचारलाय आपल्याला? फरक. म्हणून 0.08 वजा 0.008. पहा, इथे जर वजाबाकी जर केली तर 0.72 येते. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतरचं गणित पाहूया. दुसरं गणित, संख्या रेषेवर प्रत्येक बिंदू काय दर्शविते? पहिला पर्याय नैसर्गिक संख्या, दुसरा आहे अपरिमेय संख्या, तिसरा आहे परिमेय संख्या आणि चौथा आहे वास्तव संख्या. तर मित्रांनो, संख्या रेष प्रत्येक बिंदू हे वास्तव संख्या दर्शविते. त्यानंतरचं गणित पहा. पुढील संख्यामधील अपरिमेय संख्या कोणती? मित्रांनो पहा, इथे पहिला पर्याय वर्गमुळात 225, दुसरा पर्याय वर्गमुळात 49/9, तिसरा पर्याय वर्गमुळात 27 आणि चौथा पर्याय वर्गमुळात 1. तर मित्रांनो, अपरिमेय संख्या ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्या संख्या अपरिमेय संख्या. आता 225चं वर्गमूळ किती? 15. याचं वर्गमूळ 49/9चं 7/3 आणि 1चं वर्गमूळ 1. परंतु 27चं असं स्पष्ट असं वर्गमूळ निघत नाही, पॉईंटमध्ये निघते. परंतु ही संख्या जी आहे मग तर ही आहे अपरिमेय संख्या. पर्याय क्रमांक 3, वर्गमुळात 27 हे अपरिमेय संख्या आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. वेदिका व हर्षदा यांची आजची वय अनुक्रमे 14 व 10 आहे. किती वर्षांनी त्यांचे गुणोत्तर 5/4 होईल? पहा मित्रांनो, वेदिकाचं वय किती आहे? 14 वर्ष, हर्षदाचं 10 वर्ष. आता किती वर्षाने 5/4 गुणोत्तर होईल? आता x वर्षाने वेदिकाचं वय किती होईल? 14 अधिक x आणि हर्षदाचं x वर्षाने किती होईल? 10 अधिक x. त्यावेळेस त्याचं गुणोत्तर किती राहील? 5/4 राहील. म्हणजेच इथे 14 अधिक x आणि 10 अधिक x, तेव्हा गुणोत्तर राहील 5/4. 5/4. आता तिरपा गुणाकार करूया. यानं या संख्येला गुणायचं. 4नं 14ला गुणलं तर 56, 4नं x ला गुणलं तर 4x, 5नं 10ला गुणलं तर 50 आणि 5नं x ला गुणलं तर 5x. आता x ची व्हॅल्यू काढायची. वजा 5x अधिक 4x, इथे 50 आणि हे या बाजूला गेले तर वजा होईल. म्हणजे वजा x बरोबर वजा 6. इथे किंमत x बरोबर किती येईल मित्रांनो? तर 6. म्हणजेच 6 वर्षांनी गुणोत्तर किती होईल? 5/4 होईल मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक किती? तर 2. त्यानंतरचं गणित पाहूया. y बरोबर 2 असताना 2y घन वजा 6y वर्ग वजा 5y अधिक 7 या बहुपदीची किंमत काढा. y बरोबर 2 किंमत टाका. 2y घन वजा 6y वर्ग वजा 5y अधिक 7. इथे y बरोबर किती टाकायचे? 2. 2चा घन 6, 2चा वर्ग वजा 5, 2 अधिक 7. इथे y जिथे जिथे आहे तिथे आपण काय टाकलं? 2 टाकलं. 2. आता 2चा घन किती होते मित्रांनो? 2चा घन होते 8. नंतर वजा 6
2चा वर्ग 4 आणि इथे 5 दुनी 10 अधिक 7. आता याची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज. पहा आता 8 दुनी 16 वजा 6 चोक 24 वजा 10 अधिक 7. जर वजा 24 आणि वजा 10 किती होते, वजा 34 आणि 16 आणि 7 किती झाले 23. 23 वजा 34 म्हणजेच इथे उत्तर किती अपेक्षित आहे मित्रांनो, वजा 11. म्हणजेच याचं उत्तर किती येईल, वजा 11. पर्याय क्रमांक 1. फक्त काय करायचं की वायची किंमत जी 2 आहे ती या समीकरणात टाकायची आणि गणित सोडवायचं. फक्त मायनस प्लस जे आहे वजाबाकी आणि अधिक याची क्रिया बरोबर आली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर 81 गणित पहा. पुढील गुणोत्तराचे शेकडेवाईज रूपांतर करा. आता 546 छेद 600 याचं शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर पहा, आपण एखाद्या संख्येला छेदाला आणि अंशाला दोन्ही संख्येला गुणू शकतो, भागू शकतो. त्याचप्रमाणे इथे पाहूया आपण 546ला 6 भागा, कारण आपल्याला खाली किती आणायचे, 100 आणायचे. मग 600 भागीला 6. आता खाली पहा 600ला जर 6 भागितलं तर उत्तर किती येते, 100. आणि 600 546ला भागितलं तर उत्तर किती येईल, 91. म्हणजेच इथे किती येईल, 91%. 91%. म्हणजेच पर्याय क्रमांक किती, 2 नंबर. त्यानंतर एका आयताची लांबी व रुंदीचे प्रमाण 3:1 आहे. आयताची परिमिती 16 आहे, तर आयताची लांबी काढा. पहा लांबी किती आहे, तर 3x. लांबी 3x, रुंदी 1x. आता आयताची परिमिती पाहूया. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय, 2 लांबी अधिक रुंदी. इथे लांबी किती दिलेली आहे आपल्याला, 2, लांबी 3x, रुंदी 1x. परिमिती टोटल किती आहे, 36. म्हणजेच इथे 3 आणि 1 4x, इथं 36. इथे 4 दुनी 8x बरोबर 36. x बरोबर 36/8, कारण इकडे गुणाकार इथे भागाकार. आता x ची व्हॅल्यू किती निघेल मित्रांनो, 8 1 8, 8 चोक 32, उरले 4 आणि 4 पंचे 8, 45, 4.5. x बरोबर व्हॅल्यू किती निघेल मित्रांनो, 4.5. जर आपण 36ला जर 8ने भागितले तर 4.5 ही झाली तुमची रुंदी. ही काय झाली, रुंदी. आता रुंदी जर 4.5 असेल तर लांबी बरोबर काढावी लागेल. आता लांबी किती येईल, 3x, म्हणजे 3 गुणिला x. x किती आहे, तर 4.5. आता 3 न जर 4.5ला जर गुणलं तर उत्तर किती येते, 13.5. ही झाली तुमची लांबी. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 13.5 वाला, तर 3. पुढील गणित पाहूया. चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या कोन A व कोन B याच्या मापाचे गुणोत्तर 5/4 आहे, तर कोन B चे माप काढा. मित्रांनो समांतरभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे, ABCD, आणि यामधील A आणि B याचं गुणोत्तर किती आहे, 5/4 आहे. A आणि B चं गुणोत्तर 5/4 आहे. ठीक आहे. आता एक याचा नियम लक्षात ठेवा समांतरभुज चौकोनाचा, की जे लगतचे कोन असतात समांतरभुज चौकोनाचे याचं माप 180 असते. हे रेषीय जोडीतील कोन राहतात. 2 कोन मिळून रेषीय जोडीतील कोन होतात, म्हणजे 180 असते. म्हणजेच इथे किती होईल, समांतरभुज चौकोनाचे 5x आणि 4x बरोबर याची बेरीज किती होईल, 180. या आणि या कोणाची लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज किती राहते, 180. मग 2 कोणाच्या मापाची बेरीज 180 झाली, म्हणजे 9x बरोबर 180. x बरोबर 180 भागीला 9, म्हणजे x बरोबर किती वेळेले, 20 उत्तर येते. आता आपल्याला कोणत्या कोणाचं माप विचारलं, कोन B. कोन B चं माप किती आहे, प्रमाण 4x, म्हणजे 4 गुणिला 20 म्हणजेच किती, 80. 80 अंश राहील, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतरचं गणित पहा. जर A छेद B
बरोबर 7/3 असेल तर 5a अधिक 3b छेद 5a वजा 3b ची किंमत काढा. आता इथे पहा, फक्त a बरोबर 7 टाका आणि b बरोबर 3 टाका. 5a अधिक 3b आणि 5a वजा 3b. इथे a ची किंमत किती आहे तर 7 अधिक 3, b ची किंमत 3 आहे, नंतर 5 a ची किंमत 7 आहे वजा 3 b ची किंमत 3 आहे. 7×5 35 अधिक 3 त्रिक 9 आणि इथे सुद्धा 35 वजा 9 म्हणजे इथे 35 आणि 9 किती झाले 44 आणि इथे झाले 26. आता जर 2 न भाग दिला तर किती 22/13 म्हणजे हे प्रमाण किती होईल मित्रांनो 22/13. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 होणार नाही, 13/22 नाही, 22/13 पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचं गणित पहा. पहिली राशी दुसऱ्या राशीची प्रमाणात लिहा. 1024 MB आणि 1.2 GB. आता हे याचं एकक सारखं नाही मित्रांनो. आता 1024 MB म्हणजेच किती मित्रांनो तर 1 MB 1 GB 1024 MB म्हणजे 1 GB आणि 1.2 GB. आता मात्र प्रमाण सारखं झालं. इथे कसं लिहिता येईल मग 1/1.2 प्रमाण विचारलंय. आता इथे हा पॉइंट आपल्याला काढायचा आहे. याचाच अर्थ इथे 12 घेतले तर हा पॉइंट इथे गेला म्हणजेच वरी काय घ्यावं लागेल आपल्याला 0. 2 जर भागितलं तर किती येते 5/6 म्हणजे प्रमाण किती येईल मित्रांनो 5/6. पर्याय क्रमांक 4. 86 गणित पहा. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरता 2 गुण मिळतात. चुकीच्या उत्तराकरता 1 गुण कमी होतो. 60 प्रश्न सोडवले तेव्हा 90 गुण मिळाले तर किती प्रश्न चुकली, प्रश्नाची उत्तरे चुकली. मित्रांनो पहा, हे गणित सोडवायचं कसं याच पद्धतीने सोडवायचं शक्यतो. 60 प्रश्न होते, समजा त्यांनी 60 प्रश्न सोडवले आणि ते सगळे बरोबर असते तर किती गुण मिळाले असते 60 गुणिले 2. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतात म्हणजे 120 गुण मिळाले असते. प्रत्यक्षात किती गुण मिळाले मात्र 90 गुण मिळाले. किती गुण कमी मिळाले मग तर 30 गुण मिळाले. आता 30 गुण कमी मिळाले म्हणजेच पहा किती प्रश्न चुकली म्हणतात. आता एक प्रश्न चुकला तर 2 गुण हे कमी होणार कारण बरोबर उत्तर राहणार नाही, त्यामुळे 2 गुण कमी होते आणि चुकीच्यासाठी 1 गुण कमी होते म्हणजे एका प्रश्नासाठी किती 3. तर 30 गुणासाठी किती होतील तर 30/3 कारण 30ला 3 बघावं लागेल म्हणजे किती 10. म्हणजे 10 प्रश्न ही चुकलेली असेल. हेच टेक्निक वापरायचे. सर्व प्रश्न बरोबर तर 60 गुणिले 2 120. प्रत्यक्षात त्याला जे गुण मिळाले ते करायचे, कमी गुण घ्यायचे आणि मग एका प्रश्नासाठी किती गुण कटतात तर 1 तर गुण कमी होतोच, वरून हे 2 जे बरोबरच्या उत्तरासाठी ते 2 गुण मिळणार नाही म्हणजे एकूण 3 गुण. म्हणजे 30 मार्कासाठी एका प्रश्नासाठी 3 गुण कमी होतात. तर 30 गुणासाठी किती तर 10 प्रश्न चुकलेली असते. 87 प्रश्न पहा. 5 पुस्तके 7 पेन याची किंमत 79 रुपये. 7 पुस्तके व 5 पेन याची किंमत 77 रुपये. तर 1 पेन आणि 1 पुस्तक याची किंमत किती. मित्रांनो पहा, पुस्तकाची किंमत आपण गृहीत धरूया x आणि पेनची किंमत गृहीत धरूया y. आता 5 पुस्तके 7 पेन, 5 पुस्तके 5x आणि 7y कारण पेनचे y आणि पुस्तकाचं x. 5 पुस्तके 7 पेने याची किंमत 79 रुपये. आता 7 पुस्तके 7x आणि 5 पेने म्हणजे 5y बरोबर किती 77. आता या दोघांची बेरीज करा मित्रांनो. 7 आणि 5 12x आणि इथे सुद्धा 12y आणि याची बेरीज करा. 9 7 16 चला 1 आणि 15 156. आता या तिन्ही संख्येला कशाने भाग जाते
तर 12. 12 गेल्यावर इथे किती एक एक्स राहील, इथे एक वाय आणि इथे 13. आता पहा, एक पेन, एक पुस्तक, एक पेन याची किंमत किती? 13 रुपये. एक पुस्तक, एक पेन, एक पुस्तक, एक पेन याची किंमत किती? 13 रुपये. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचं गणित पहा. अथर्वने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाज कार्यासाठी दिले, 90% उत्पन्न खर्च केले, तर त्याच्याकडे आता 1750 रुपये शिल्लक राहिले, तर मासिक उत्पन्न काढा. पहा, 3% समाज कार्यासाठी खर्च केले आणि 90% उत्पन्न खर्च केले. आता किती टक्के खर्च केले? 93%. म्हणजेच किती टक्के शिल्लक राहील त्याच्याकडे? आता 7%. 7, कारण 93% खर्च केल्यावर 100तून 93 गेले, 7% राहिले. आता 7% बरोबर किती शिल्लक राहील त्याच्याकडं? 1750 रुपये राहिले. तर 100% बरोबर किती? एक्स. आता तिरपा गुणाकार करा. किती? तर 7 गुणिला एक्स आणि 1750 गुणिला 100. इथे एक्स बरोबर 1750 गुणिला 100 भागीला 7. एक्स या 7 जर भाग दिला तर इथे उरतात 250 गुणिला 100. याचाच अर्थ 250 गुणिला 100 म्हणजेच किती? 25,000 रुपये. 25,000 रुपये त्याचं मासिक उत्पन्न असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. त्यानंतरचं गणित पहा. आलेखावर -3, -4 हे बिंदू कोणत्या चरणात येतात? पहा, हे गणित बऱ्याच जणाला नवीन वाटलंय, परंतु हे गणित नव्या वर्गाच्या पुस्तकात आहे मित्रांनो, आणि यासाठी तुम्ही नव्या वर्गाचं पुस्तक आवर्जून पहा. तर पहा, आलेखावर -3, -4 हे कोणत्या चरणात येतात? पहा मित्रांनो, हे एक्स अक्ष राहतो आणि हा वाय अक्ष राहते. आता एक्स अक्षाच्या या बाजूला हे 0, इकडे 1, 2, 3, 4, 5 आणि या बाजूला ऋण राहते, -2, -3, -4. एक्स अक्षाच्या वरच्या बाजूला अधिक राहतात, 3, 4, 5 आणि एक्स अक्ष वाय अक्षाच्या खालच्या बाजूला ऋण राहतात, -1, -2, -3, -4. समजून घ्या. एक्स अक्षाच्या या बाजूला काय राहते? अधिक धन, इकडे ऋण संख्या राहतात. एक्स अक्ष वाय अक्षाच्या वरच्या बाजूला धन राहते आणि वाय अक्षाच्या खालच्या बाजूला ऋण संख्या राहते. आता इथे जर कोणताही अंक पहा, कधीही अंक पहिला कोणता राहतो? तो एक्स अक्षाचा राहतो आणि दुसरा अंक राहतो तो वाय अक्षाचा. हे नेहमी राहते. आता इथला एक्स अक्षाचा अंक कोणताही असो तो काय राहील? अधिक राहील. इथला वाय अक्षाचा अंक कोणता राहील? तोही अधिक राहील. आता इथे पहा, या चरणात इथे कोणता राहील? तर पहिला एक्स अक्षाचा कोणता राहील? ऋण आणि इकडचा वाय अक्षाचा धन. पहा, आता याच्यात पहा, एक्स अक्षाचा कोणता राहील? ऋण आणि वाय अक्षाचा हे सुद्धा ऋण. याच्यामध्ये पहा, एक्स अक्षाचा पहिले एक्सच करायचं, इथे अधिक, इथे ऋण, म्हणजे इथे धन राहील, इथे ऋण धन राहील, इथे ऋण आणि इथे धन ऋण. आता हे राहते पहिलं चरण मित्रांनो, एक राहते पहिलं चरण, हे राहते दुसरं चरण, हे राहते तिसरं चरण आणि हे राहते चौथं चरण. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं, हे 4 चरण राहतात. आता आपला अंक पहा, ऋण दोन्ही आहे. ऋण कोणत्या याच्यात आहे? तर तिसऱ्यामध्ये आहे. आणि ही अँटी क्लॉकवाईज राहते, असं नाही जायचं, तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे पहिलं 1, 2, 3, 4. तर नेहमी हे पहिलं चरण राहते, हे दुसरं राहते, हे तिसरं राहते, हे चौथं राहते. आणि हे लक्षात ठेवायचं, पहिलं जे संख्या राहते एक्स अक्षावरची राहते आणि दुसरी संख्या ही वाय अक्षावरची. दोन्ही ऋण आहे, म्हणजेच तिसऱ्या ह्याच्यात. आता जर दोन्ही धन असते, 3 आणि 4 असते, तर हे कोणत्या चरणात राहिले असते? पहिल्या. जर -3 + 4 असते तर हे कोणत्या चरणात राहिले असते? हे पहिल्या. हे कोणत्या राहिले असते? दुसऱ्या. पहा,
ऋण आणि धन. आणि आता ही राहिली असे चौथी चरणात धन ऋण. अशा पद्धतीने हे आलेखाचं गणित जे होतं ते आपण निश्चितच यानंतर आपलं चुकणार नाही असं मला वाटते, कारण हे बेस आहे आणि आपल्या आलेखावरचे हे गणित त्यामध्ये येतात मित्रांनो. यासाठी नव्या वर्गाचं पुस्तक आवर्जून पहा. त्यानंतर 90व गणित पहा. ए चा घात एक्स त्याचा घात वाय झेड. दुसरं आहे त्यानंतरचं गणित पहा. 90व गणित ए चा घातांक एक्स त्याचा घातांक वाय वजा झेड गुणिला ए चा घातांक वाय त्याचा घातांक झेड वजा एक्स गुणिला ए चा घातांक झेड त्याचा घातांक एक्स वजा वाय. तर किंमत किती पहा मित्रांनो. इथे घाताचा घात आहे म्हणजे आपण या दोघाचा काय करत असतो गुणाकार. घाताच्या घात असेल तर गुणाकार म्हणजे एक्स न या एक्स वायला ए वायला गुणलं तर एक्स वाय झाला. एक्स न झेडला गुणलं तर एक्स झेड राहिलं. आता इथे पहा वाय न झेडला गुणलं तर वाय झेड झालं आणि वाय न एक्सला गुणलं तर एक्स वाय झालं, कारण आपण पहिले छोटी संख्या अंक घेतो म्हणजे एक्स पहिले येते वाय नंतर येते. त्याच्यानंतर इथे पहा झेडनं एक्सला गुणलं तर एक्स झेड झालं, कारण पहिले एक्स घेतो आपण. त्याच्यानंतर झेडनं वायला गुणलं तर काय येईल वाय झेड येईल. आता या सगळ्याची काय करायची बेरीज, कारण पाया काय आहे समान, म्हणजेच एक्स वाय वजा एक्स झेड अधिक वाय झेड वजा वाय एक्स एक्स वाय अधिक एक्स झेड वजा वाय झेड. इथे पहा मित्रांनो एक्स वाय आणि वजा एक्स वाय हे कॅन्सल झाले. वजा एक्स झेड आणि अधिक एक्स झेड हे सुद्धा कॅन्सल झाले. अधिक वाय झेड आणि वजा वाय झेड हे सुद्धा कॅन्सल झाले. म्हणजे इथे उरले किती शून्य. आणि कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल त्याची किंमत किती राहते तर 1. म्हणजे याचं उत्तर किती येईल मित्रांनो तर 1. पर्याय क्रमांक किती 3. गहू व तांदूळ यांच्या पोत्याचे वजन सरासरी 60 किलोग्रॅम आहे. तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्याचे सरासरी वजन 80 किलोग्रॅम आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्याचे एकूण वजन दिलेलं आहे 140 दिलेलं आहे. तर गहू ज्वारी आणि तांदूळ यांच्या पोत्याचे सरासरी वजन किती. तर पहा गहू व तांदूळ, इथे गहू व तांदूळ यांची सरासरी किती दिलेली आहे 60. तांदूळ व ज्वारी यांची सरासरी दिलेली आहे 80 आणि गहू व ज्वारी यांचं एकूण वजन दिलेलं आहे. आता इथे गहू व तांदूळ सरासरी 60 दिले म्हणजे इथे 2 न गुणावे लागेल 120 किलो दोघांचं वजन होईल. 80 दिले म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल तर 2 न गुणावं लागेल 160. आणि गहू व ज्वारीचं एकूण वजन दिलेलं आहे एकूण वजन म्हणजे इथे किती 140. आता या सगळ्याचं वजन किती झालं मित्रांनो 140 आणि 160 म्हणजे 300 आणि 420. आता इथे पहा 2 वेळेस गहू 2 वेळेस तांदूळ आणि 2 वेळेस ज्वारी याचं वजन किती 420. म्हणजेच तांदूळ गहू आणि ज्वारी बरोबर 420/2 म्हणजेच किती 210 येईल. आता हे 210 झालं 3 वस्तूची किंमत तांदूळ गहू आणि ज्वारीची 210. आता याची सरासरी काढा म्हणते तर याची सरासरी किती होईल. 3 संख्या आहे 3 ॲटम आहेत किंवा वस्तू आहेत तर इथे 3 न जर याला छेद भाग दिलाय तर किती उत्तर येईल मित्रांनो तर 70. म्हणजेच इथे गहू ज्वारी तांदूळ यांचे सरासरी पोत्याचे सरासरी वजन किती तर 70 किलो. बरोबर 10:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन होईल. पहा 10:15 वाजता 10:15 हे जर मापाचा कोन काढायचा असेल तास काटा आणि मिनिट काटामध्ये कोन कितीचा असते हे जर काढायचं असेल तर सूत्र कोणतं आहे तास गुणिला 30 वजा मिनिट
गुणिला 5.5. आता तास किती आहे मित्रांनो? 10 वजा 30. 10 गुणिला 30. मिनिट किती आहे? 15 गुणिला 5.5. 10 गुणिला 30 म्हणजेच 300 आणि 15 गुणिला 5.5. 15 5 75 आणि ते अर्धे म्हणजे 82.5. आता 300 मधून 82.5 गेले तर 217.5 राहतात. आता 180च्या वर जर किंमत गेली तर आपण कशातून वजा करतो? 360 मधून वजा करतो. म्हणजे 360 वजा 217.5 म्हणजेच इथे उत्तर किती येईल? 142.5. म्हणजे पर्याय क्रमांक किती राहील? 2 पर्याय राहील. फक्त हे सूत्र लक्षात असू द्या. तास गुणिला 30 वजा मिनिट गुणिला 5.5. हे सूत्र लक्षात असलं की आपल्याला त्या तास काटा आणि मिनिट काटामधील कोणाच माप काढता येते. हे सुद्धा लक्षात असू द्या. चालेल. 93 गणित पहा. एका दुकानदाराकडे 2 ग्रॉस वह्या होत्या. त्यातील 20 वह्या खराब झाल्या व बाजूला काढल्या. 116 वह्या त्याने विकल्या. आता त्याच्याकडे किती डझन वह्या शिल्लक राहिल्या? पहा मित्रांनो, इथे 28 वह्या खराब झाल्या आणि 116 वह्या विकल्या आणि त्याच्याकडे 2 ग्रॉस वह्या होत्या. आता 1 डझन म्हणजेच किती? 12 आणि 12 डझन बरोबर 1 ग्रॉस होते. 1 ग्रॉस. 12 डझन बरोबर 1 ग्रॉस म्हणजे किती? 144 नग झाले. आता इथे किती त्याच्याकडे होत्या? 2 ग्रॉस होत्या. म्हणजे 2 ग्रॉस वह्या असल्यामुळे त्याच्याकडे आता सध्या संख्या किती असतील? 288. मग 288, परंतु त्यामधून पहा त्यांनी 28 वह्या खराब झाल्या आणि 116 वह्या विकल्या. म्हणजेच 144 वह्याची त्यांनी विल्हेवाट लावली. आता त्याच्याकडे वह्या 288 होत्या, त्यातल्या 144 वह्या गेल्या. म्हणजेच किती राहिल्या त्याच्याकडे वह्या? आता 144. 144 वह्या राहिल्या. 144 म्हणजेच किती डझन? तर 12 डझन. 144 वह्या म्हणजेच 12 डझन वह्या. कारण 1 डझन म्हणजेच 12, तर 12 डझन म्हणजे 144 वह्या. पर्याय क्रमांक 2. आकृतीत रेख OM हे लंब आहे. रेख PR ला रेख OM 6 सेमी आहे. रेख OM किती आहे? 6 आहे. आणि रेख PR हे किती आहे? 16 आहे. म्हणजे 16 आहे म्हणल्यावर PM किती होईल मित्रांनो? 8. कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकला लंब कशा याला दुभागतो जीवेला. हे सिद्धांत आहे, प्रमेय आहे, ठीक नाही? वर्तुळातून टाकलेला लंब हा जीवेस काय होतो? दुभागतो. आता इथे लंब दाखवलेला आहे मुळे हे दुभागलं. म्हणजे PR जर 16 असेल तर PM किती असेल? 8. आता वर्तुळाची त्रिज्या काढायची. वर्तुळाची त्रिज्या काढायची कोणत्या यानं काढता येईल आपल्याला? तर पायथागोरस प्रमेयानं. आता पायथागोरस प्रमेयानं म्हणजे कोणतं? 6चा वर्ग 8चा वर्ग बरोबर इथे किती? OP चा वर्ग कर्ण. आता 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 बरोबर OP चा वर्ग. OP म्हणजेच त्रिज्या. आता 100 OP चा वर्ग. इथे किती येईल मित्रांनो? OP बरोबर तर 10 येईल. ठीक आहे, 100चा वर्ग व 10. परंतु या पद्धतीने न जाता आपण पायथागोरसचं त्रिकूट जर माहित असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने पहा मित्रांनो कसं आहे. 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. 16 आणि 9 25. या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज शेवटच्या संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढी आहे. पहा 9 आणि 16 25. तर आता याचे दुप्पट करा. 3चे किती झाले? 6. 4चे दुप्पट करा 8. 5चे दुप्पट 10. आता 3चे तिप्पट करा किती? तर 9. त्याच्यानंतर इथे पहा 4चे करा तिप्पट 12 आणि 5चे करा 15. हे तिप्पट झाले. आता 3चे चौपट करा किती झाले? 12. 4चे चौपट करा 16 आणि 5चे चौपट करा 20. याची आता 5 पट करा. 3 5 15, 4 5 20 आणि 5 5 25.
म्हणजे हे लक्षात घ्या की 2 न गुणलं, 3 न गुणलं, 4 न गुणलं, 5 न गुणलं. त्याचप्रमाणे इथे सुद्धा 2 न गुणलं, 3 न गुणलं, 4 न गुणलं, 5 न गुणलं. इथे सुद्धा आता तुम्ही एक जर ऑब्झर्व केलं की 25चा वर्ग 625, 20चा वर्ग 400 आणि 15चा वर्ग 225. या दोघांच्या वर्गाची बेरीज पहा, 625 होत आहे. म्हणजे हे जर त्रिकूट लक्षात ठेवलं तर आपल्याला सहज येते मित्रांनो. 6, 8, 10. जर दोन बाजू, एक बाजू 6 आणि दुसरी बाजू 8 असेल, इथे पहा गणित 6, 8, 10. म्हणजे हे गणित करायचं सुद्धा काम पडलं नाही पाहिजे. आपल्याला सर्वात महत्वाचं कसं आहे की विथिन सेकंद गणित आलं पाहिजे, कमीत कमी वेळेत आपलं गणिताचं उत्तर आलं पाहिजे. कारण गणिताच्या आणि बुद्धिमत्ताच्या पेपरला वेळ लागतोच मित्रांनो. वेळेचं बंधन खूप महत्वाचं असते. त्यामुळे वेळ कशी वाचवता येईल यासाठी आपण ह्या अशा टेक्निक आपण वापरल्या पाहिजे. 95 गणित पहा. सोबतच्या आकृती निरीक्षण करून माप कोन ACD काढा. पहा आता इथे ABCD. आता ACD काढायचं आहे आपल्याला, हा कोन काढायचा आहे. आता तुम्ही एक निरीक्षण केलं असेल की हा कोन 20चा दिलेला आहे. हा कोन कितीचा दिला आहे? 20चा. हा कोन 20चा दिलाय, हा कोन 90चा दिलाय. म्हणजेच इथे किती झाली बेरीज? 110. म्हणजे हा कोन कितीचा राहील मित्रांनो? कारण त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती आहे? या 180 राहते. आता जर हा 90 असेल, हा 20 असेल, हा किती राहील? 70. कारण 3 त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती झाली? 180. आता जर हे 70 असेल तर याचाच हा रेषी जोडीतील कोण आहे, म्हणजे हा किती राहील? 110. आता हे 110 आहे आणि हा किती आहे? 45 आहे. म्हणजेच इथे किती राहील मित्रांनो? 110 आणि 45 किती झाले? 155. म्हणजे हा राहील 25चा. पर्याय क्रमांक 3. म्हणजेच ACD हे किती राहील? 25चा राहील कोण. त्यानंतरचा प्रश्न पहा. दोन संख्याचा गुणाकार 300 असून लसावी 60 आहे तर मसावी किती? पहा मित्रांनो, हे सूत्र पहा. दोन संख्याचा गुणाकार किती आहे? दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी, हे सूत्र आहे. दोन संख्याचा गुणाकार किती आहे? 300. लसावी किती आहे? 60. मसावी काढायची आहे, मसावी काढायची. म्हणून मसावी बरोबर 300. ही इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. किती उत्तर येईल? तर 5. मसावी बरोबर किती? 5. पर्याय क्रमांक 4. 97 गणित पहा. 5 व्यक्तीचे सरासरी वजन किती आहे? 50. नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 2 ने कमी झाली. तर नवीन व्यक्तीचे वय किती? पहा 5 गुणिला 50. कारण सरासरी किती आहे? 50 आहे. म्हणजेच 5 व्यक्तीचे वजन किती होईल? 250 किलो वर्ष. आता इथे नवीन व्यक्ती आला म्हणजे 6 व्यक्ती झाले. एक व्यक्ती आला म्हणजे 6 व्यक्ती झाले. आता पहिले 5 होते, एक व्यक्ती आला. आता सरासरी कितीने कमी झाली? 2 ने. म्हणजे पहिली सरासरी किती होती? 50. आता 2 ने कमी झाली म्हणजे 48. आता गुणाकार करा. साइन 8 48 उरले 4, साइन 24 आणि 4 28, 288. आता या दोघात फरक कितीचा आहे मित्रांनो? 38. किती? 38. म्हणजे इथं नवीन व्यक्तीचं वय किती? 38. पर्याय क्रमांक 2. तुमची पेन कमीत कमी चालली पाहिजे मित्रांनो. मी विस्तृत का सांगत नाही की तुम्हाला तिथे कमीत कमी पेन चालली पाहिजे तुमची. विथिन सेकंद आणि कमीत कमी वेळात गणित झालं पाहिजे. त्यासाठी ह्या सोप्या टेक्निक समजून घ्या. नाहीतर खूप मोठे विस्तृत प्रमाणात लिहून देणं आणि गणित सोडवणं याला महत्व नसते. तुम्ही किती कमीत कमी वेळात गणित सोडवता हे खूप महत्वाचं आहे. आणि कमीत कमी पेनही चालली पाहिजे तुमची. इथे पहा 5 गुणिला 50 250. एक व्यक्ती आला म्हणजे 6 आणि 2 ने कमी झाली म्हणजे पहिले 50 होती, आता 48 झाली. त्याचा गुणाकार करायचा आणि याचा डिफरन्स किती? 38. 98 गणित पहा मित्रांनो. अथर्वने एक वस्तू 20% नफ्याने विकली. जर ती वस्तू 25% नफ्याने विकली असती तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो, या गणितात करायचं काय तर पाहूया. इथे पहा मित्रांनो, दोन्ही नफ्यातील फरक किती? तर पहिला नफा जे आहे ते 20% नफे आहे
आणि दुसरा आहे 25%. तर या दोन्ही नफ्यातील फरक जे आहे ते किती टक्के झाला? 5%. आता 5% वर किती रुपये जादा मिळतात? तर 50 रुपये जादा मिळतात. आता 100%वर किती रुपये मिळतील? तिरपा गुणाकार करूया. 5 गुणिला x 50 गुणिला 100. x बरोबर 50 गुणिला 100 भागिले 5. आता इथे पहा, 5 एक 5, 5 10 50. आता इथे x बरोबर 10 गुणिले 100. x बरोबर किती आहे मित्रांनो? मग इथे x बरोबर किंमत होईल 1000 रुपये. म्हणजेच इथे पहा, जे गणित विचारलं होतं आपल्याला की खरेदी किंमत किती, तर खरेदी किंमत किती राहील मित्रांनो? तर 1000 रुपये. त्यानंतरचं गणित पहा. एका आयताची लांबी 40% कमी केली आणि रुंदी 20% वाढवली. क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल? मित्रांनो, अशा पद्धतीचे गणित आपण पाहिलेले आहेत, परंतु सोप्या टेक्निकनं पाहूया. विथिन सेकंद गणित आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण गणित सोडूया. यासाठी हे सूत्र लक्षात घ्या. आयताची लांबी 40% कमी झाली, 40% कमी झाली आणि रुंदी 20% वाढवली. आता पहा, इथे समजा लांबी 100 आहे, तर कमी झाली 40 ना, म्हणजे राहिले किती? 60. आणि रुंदी 20% वाढवली म्हणजे 120. 100 गृहीत धरायचं आणि 40% कमी झाली म्हणजे 60 राहिले. 20% वाढले म्हणजे 120 झाले आणि छेद 100. आता इथे पहा, 20 न जर भाग घेतला 3, 20 त्रिक 60 आणि 20 पाचा 100. नंतर 5 न जर याला 120 ला जर भाग घेतला तर किती होते? 24. म्हणजेच 24 गुणिला 3 म्हणजेच किती झाले? 72. 24 त्रिक 72. आता एकूण किती होतं? शेकडा घट बरोबर 100 वजा 72 म्हणजेच किती? 28. कारण शेकडा घट किती होईल मग? तर 28%. हे सूत्र वापरायचं मित्रांनो. कधी लांबी रुंदी वगैरे विचारले तर याच सूत्राचा वापर करून शक्यतोवर हे गणित सोडवायचं. पण हे गणित लक्षात ठेवा की आयताच्या बाबतीतच आहे बरं हे सूत्र. लक्षात ठेवा, वर्तुळाच्या बाबतीत वेगळं सूत्र आहे. हे जे गणित सूत्र सांगितले आहे मी ते आयताच्या संदर्भातीलच आहे. ठीक आहे. त्यानंतर एक गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ताशी 40 किमी तास वेगाने सकाळी 7 वाजता निघाली. दुसरी गाडी त्याच दिशेने सकाळी 8 वाजता ताशी 60 किमी वेगाने निघाली, तर त्यांची भेट किती तासाने होईल? पहा मित्रांनो, गणित सोडवायचं कसं? तर इथे पहा, 40 तास आणि 60 तास वेगातील पहिले फरक पाहायचा. वेगातील फरक किती आहे? 60 वजा 40. कारण पहिल्या गाडीचा वेग आणि दुसऱ्या गाडीचा वेग यातला फरक काढायचा. किती होईल? 60 वजा 40 म्हणजे 20. आता 20 किमी पर आवर. त्यानंतर वेळेतील फरक पहा. ही 7 वाजता गाडी निघाली, ही 8 वाजता, म्हणजेच 8 वजा 7 म्हणजे 1 तास. ठीक आहे. आता दुसऱ्या वेळेनंतरचे तास पाहायचे आपल्याला, किती वेळाने भेटेल. तर पहिल्या गाडीचा वेग काढायचा. पहिल्या गाडीचा वेग टाकायचा इथे. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 40. आणि वेळेतील फरक किती आहे? तर 1 तास. आणि नंतर खाली वेगातील फरक किती होता? 20. 20 एका 20 दुनी 40 म्हणजे किती? 2 तास. म्हणजे त्यांची भेट किती तासानं होईल? तर 2 तासानं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण गणित या विषयाचं विश्लेषण पाहिलंय. मित्रांनो, अशाच पद्धतीने विश्लेषण आपण आपल्या वहीत लिहून घ्या, कारण पेपरच्या वेळेस हे गणिते हमखास येणार आणि अशा पद्धतीचे गणिते आल्यानंतर आपला गोंधळ उडू नये म्हणून हे गणित आपण वहीत लिहा, प्रश्न लिहा, वहीत त्याची उत्तरे लिहा आणि परीक्षेच्या काळात हेच प्रश्न आपण वाचन करावे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजी ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.